हॅलो 5 उमेदवारांपर्यंत पोहोचायचं आहे आणि म्हणून पाठीमागे जरा शांतता असेल तर अधिक चांगलं आहे. सैनिक अधिक शांत राहा. खाली उतर राजा. सन्माननीय व्यासपीठ, सगळ्यांचीच नावं घेत नाही, परंतु सन्माननीय या ठिकाणचे असणारे सरकार, संबंधित सगळे कार्यकर्ते, उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, ही लढाई साधी लढाई आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. मी साधी मानत नाही याचं कारण की सुप्रीम कोर्टाने जे इलेक्ट्रोलाइट बॉन्ड होते त्याच्या संदर्भातला आपला असणारा निर्णय दिला आणि निर्णय देताना असं म्हटलंय की ही जी वसुली करण्यात आली पक्षांना, इलेक्ट्रल बॉन्ड मार्फत जी वसुली करण्यात आली ही बेकायदेशीर आहे, इल्लीगल आहे. आपण शहराच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर बाजारामध्ये दादा फिरतो, तो वसुली करतो दुकानदाराकडून चहा पाण्यासाठी आणि आपली संघटना चालवतो, अशी असणारी परिस्थिती आहे. पंतप्रधानाचं कार्यालय जे मानवतेचं कार्यालय असलं पाहिजे, दिलासा देणारं कार्यालय असलं पाहिजे, सहानुभूतीदारक कार्यालय असलं पाहिजे, हे आता काही राहिलेलं नाही. तर हे वसुलीचं कार्यालय झालंय हे आपण लक्षात घ्या. ईडीच्या मार्फत, सीबीआयच्या मार्फत, पोलिसांच्या मार्फत धमक्या देण्यात आल्या. नुसत्या धमक्या देण्यात आल्या नाही तर काही जणांना अरेस्ट करण्यात आली. आणि तुम्ही हे बॉन्ड विकत घेणार असाल आणि आमच्या पक्षाला देणार असाल तर आम्ही तुम्हाला सोडतो, नाही तर तुम्हाला आतमध्ये टाकतो, अशी असणारी परिस्थिती आहे. मी आपल्याला विचारणार आहे की पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय पाहिजे की इथला असणारा वसुलीचं कार्यालय पाहिजे, याचा निर्णय आपल्याला 5 तारखेला करायचा आहे हे आपण लक्षात घ्या. 7 तारखेला आपल्याला करायचा आहे हे आपण लक्षात घ्या. आणि आपल्या मतावरती उद्याचा भारत कसा राहणार हे आपण लक्षात घ्या. 4 महिन्यापूर्वी राज्यसभेमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाचा आशय असा होता की 2014 ते प्रश्न विचारेपर्यंत 2014 ते प्रश्न विचारेपर्यंत भारतातल्या किती नागरिकांनी भारत देश सोडला आणि सोडताना त्यांनी नागरिकत्व सोडलं का याचं उत्तर द्या. नुसता देश सोडला असता तर मी समजू शकलो असतो, पण त्यांनी प्रश्न असा विचारला होता की त्यांनी नागरिकत्व सोडलं का, हा विचारलेला प्रश्न होता 2014 पासून ते प्रश्न विचारेपर्यंत. शास्त्राचं उत्तर आलं आणि शास्त्राचं उत्तर आलं की 17 लाख कुटुंब, 17 लाख कुटुंब की ज्यांची मालमत्ता 50 कोटीपेक्षा जास्ती आहे आणि ज्यांचा धर्म हिंदू आहे, यांनी नागरिकत्व सोडलं आणि देशही सोडला. हे सरकारचं उत्तर आहे. का सोडला? मी इथल्या असणाऱ्या संघवाल्यांना विचारतो, का सोडला? तुम्ही तर म्हणत होतात की आम्ही हा देश हिंदू राष्ट्र करायला निघालेलो. तुम्ही असं दाखवलं की आम्ही मुसलमानाच्या विरोधात, तुम्ही असं दाखवलं की आम्ही ख्रिश्चनांच्या विरोधात. पण या देशामध्ये ख्रिश्चनही गेला नाही आणि या देशामधला मुसलमानही बाहेर गेला नाही.
बाहेर गेला तो 17 लाख हिंदू कुटुंब बाहेर गेली, हे आपण लक्षात घ्या. का गेली? ते हे वसुलीचं राज्य. का गेली? ते हे वसुलीचं राज्य. ते असं म्हणत होते की आम्ही जर भारतामध्ये राहिलो आणि ह्यांना वसुली दिली नाही तर आमच्या बापदाद्याने कमवलेली जी इज्जत आहे, आमच्या बापदाद्याने कमवलेली जी इज्जत आहे, हा मातीमध्ये मिळवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आमची इज्जत राहावी, आम्ही देश सोडून चाललेलो आहोत. मी आपल्याला असं विचारतोय की मागची 10 वर्ष जे आपण भारतीय जनता पक्षाला सत्ता दिली, तर या देशात माणसं बाहेर काढण्यासाठी आपण सत्ता दिलीत का? आणि मी आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि RSS वाल्यांना विचारतो की तुम्ही कुठल्या तोंडाने असं म्हणताय की मोदीला पुन्हा 5 वर्ष द्या? तुम्हाला लाज वाटत नाही की या देशातला नागरिक की जो हिंदू आहे, स्वतःची असणारी इब्रत राखण्यासाठी, स्वतःची इज्जत राखण्यासाठी त्याला तुम्ही मजबूर केलं की त्यांनी देश सोडावा, नागरिकत्व सोडावं, आणि पुन्हा तुम्ही असं म्हणताय की 5 वर्ष आम्हाला द्या. कशासाठी द्या? माझं हे उत्तर जर खोटं असेल तर माझं आव्हान आहे इथल्या असणाऱ्या संघवाल्यांना, तुम्ही कधीही सांगा, कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती बोला, तुम्हाला तुमचंच उत्तर राज्यसभेमध्ये दिलेलं जे आहे ते मी दाखवायला तयार आहे. ही आकडेवारी माझी नाहीये, ही सरकारची आकडेवारी आहे. राज्य हे कल्याणकारी राज्य असलं पाहिजे, पण इथलं असणारं राज्य हे कल्याणकारी राज्य न राहता वसूलदार राज्य झाले अशी परिस्थिती आहे. आणि पुन्हा 5 वर्ष यांना देणार असाल तर 10 वर्षामध्ये 17 लाख गेली, पुन्हा 5 वर्षामध्ये 50 लाख जर गेले, कुटुंब निघून गेले, तर त्याचं आश्चर्य मानू नका, का कुणाकडे वसुलीचं द्यायला शिल्लकच राहिलं नाही अशी परिस्थिती आहे. मित्र, हा एवढाच प्रश्न नाहीये. मागच्या 10 वर्षामधली आकडेवारी दिली, पण 1950 पासून 14 पर्यंत या देशामध्ये किती लोक नागरिकत्व सोडून घेतली? तर फक्त 7,000 गेले. 50 पासून ते 14 पर्यंत 7 वर्षाचे 7,000 गेले, आणि ज्यांचं वय काय होतं 60 वर्षाच्या वरती होतं अशी परिस्थिती आहे. म्हणजे नॉन बीजेपी सरकार ज्यावेळेस होतं त्यावेळेस लोक देश सोडून जात नव्हते, परंतु भारतीय जनता पक्षाचं सत्ता सरकार आलं आणि इथे हिंदू भारतीय जो आहे तो देश आणि नागरिकत्व दोन सोडून चाललेला आहे. हे असं राज्य तुम्हाला पाहिजे का? हा सवाल मी आपल्याला असणारा या ठिकाणी विचारतोय. दुसरा महत्वाचा आहे की गेल्या 10 वर्षामध्ये या देशावरती 2014ला 100 26 रुपये कर्ज होतं. 100 26 रुपये कर्ज होतं. आज इलेक्शन आहे, या इलेक्शनच्या दिवशी 100 84 रुपये कर्ज झालेलं, 84 रुपीज कर्ज झाले. 100 84 रुपीज कर्ज झालेलं आहे. वाढ किती झाली आपण हे बघा. 50 पासून 2014 पर्यंत फक्त 26 रुपयाचं कर्ज होतं आणि 10 वर्षाच्या कालावधीमध्ये हे कर्ज 26 रुपयावरनं 84 रुपयावरती गेलेलं आहे. आणि वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट असा म्हणतोय की तिथे जर ह्यांनी गफलत केली तर 86 मध्ये 2026 मध्ये हे कर्ज 96 रुपीज होईल, 96 रुपये होतील अशी परिस्थिती आहे. 4 रुपयामध्ये हा देश चालू शकतो का? सवाल आहे की 100 रुपये तिजोरीमध्ये येतात. या 100 रुपयापैकी असणारा 86 रुपये असणारा जर हप्ते भरायला त्या ठिकाणी गेलं तर 4 रुपयामध्ये देश चालणार का? अशी परिस्थिती आहे. हा माझा अहवाल नाही आहे, हा पार्लमेंटमध्ये ठेवलेला अहवाल आहे.
एवढंच आहे की विरोधी पक्ष बोलत नाही, वंचित आघाडी हे सगळं समोर आणते, अशी असणारी परिस्थिती आहे. माझं आव्हान आहे, घर चालवणं आणि देश चालवणं हा फार फरक नाहीये. घराचा बजेट हा लहान असतो, देशाचा बजेट हा फक्त फार मोठा असतो. एखाद्याचं इन्कम 20,000चं असेल आणि त्यांनी 12,000चं कर्ज काढलं असेल, हप्ता फेडला नाही, 16,000 झाला हप्ता, 4,000 शिल्लक राहिले. हा 4,000मध्ये घर चालू शकतो का? 4,000मध्ये आपण घर चालू शकतो का? नाही चालू शकत. मग नाही चालू शकत तर मग घर कसं चालवणार? मग तुम्ही घर कसं चालवणार? जसं घर चालणार नाही तसं देशही चालणार नाही. एक मोदीचा फंडा आहे आणि तो मोदीने फंडा आपल्या गावागावातून उचललेला आहे. तो नवीन काहीच नाही आहे. आपल्या गावामधला दारू पिणारा असतो, व्यसनाधीन झाला, नोकरी गेली की तो काय करतो? व्यसनाधीन झाला, नोकरी गेली की हा दारू पिणारा काय करतो? काय करतो? भांडीकुंडी विकतो. तो बर्बाद स्वतःला करतो, भांडीकुंडी विकतो. मोदीने जाहीर केलेलं आहे की नाही? जाहीर केलेलं आहे की नाही की मी इथल्या असणारे कारखाना विकणार आहे? आज रेल्वे, जी भारतीय रेल्वे 100% सरकारी होती, आज हळूहळू मोदीने 70% विकलेली आहे, अशी परिस्थिती आहे. 70% विकलेली आहे. दुर्दैव आहे की मोदी मीडिया, गोदी मीडिया जो आहे तो या गोष्टी बाहेर काढत नाही, अशी परिस्थिती आहे. तेल कंपन्या आहेत त्या विकायला काढलेल्या आहेत, आयर्न ओर कंपन्या आहेत त्या विकायला काढलेल्या आहेत. मोदीची वृत्ती आणि त्या दारुड्याची वृत्ती सारखीच आहे, हे आपण लक्षात घ्या. मोदीची वृत्ती सरकार चालवण्याची आणि दारुड्याची, दारू पिण्याची जी वृत्ती आहे सारखीच आहे, हे आपण लक्षात घ्या. दारुड्या कंगाल होतो तसा मोदी हा देशाला कंगाल केल्याशिवाय राहणार नाही, हे आपण लक्षात घ्या. मी संघवाल्यांना विचारतो की तुम्ही असं अख्खं आयुष्य देशाला दिलं. तुमचं आमचं भांडण आहे, मान्य आहे. तुम्हाला वैदिक पद्धत पाहिजे, आम्हाला वैदिक पद्धतीचा विरोध आहे. आम्हाला संत परंपरा ह्या देशामध्ये पाहिजे. हे भांडण चालत राहील, मान्य आहे मला. आपलं भांडण चालत राहील, मान्य आहे. पण हा देश कंगाल झाला पाहिजे का, हे संघाला वाटतंय का, याचा खुलासा त्या ठिकाणी करावा. मी मध्यंतरी असं एक प्रश्न विचारला होता मोहन भागवत यांना. मोहन भागवत यांना असं मध्यंतरी प्रश्न विचारला होता, मागच्या 2 वर्षामध्ये नरेंद्र मोदी तुम्हाला असताना भेटून गेले होते का? त्याचं अजून उत्तर आलेलं नाही. याचा अर्थ भेट झालेली नाही. इथे आता भेट झालेली नाही, उत्तर नाही, याचा अर्थ भेट झालेली नाही. जे आरोप केले जातात आहेत, आणि आरोप मीच एकटा करत नाहीये, तर या देशाचे अर्थमंत्री कोण आहेत? नाव काय त्यांचं? निर्मला सीतारामन. त्यांच्या यजमानाचं नाव आपल्याला माहिती आहे का? तेही फार मोठा अर्थशास्त्रज्ञ आहेत, साधे सुधे नाहीत, जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांचं नाव आहे परकला प्रभाकरन, हे त्यांचं नाव आहे. परकला प्रभाकरन यांचं नाव आहे. 14 दिवसापूर्वी त्यांची असणारी एक युट्यूब वरती मुलाखत झाली. इथल्या ख्रिश्चनांनी ऐकावी, इथल्या मुसलमानांनी ऐकावी, आणि मगच इथे असणारा सेनेच्या उमेदवाराला मतदान करावं का, हा विचार त्यांनी त्या ठिकाणी करावा.
मी ऐकायला ह्याच्यासाठी आपल्याला सांगतो. त्यांनी 4 गोष्टीचा उल्लेख त्या ठिकाणी केला. एक उल्लेख असा केला की 2024 ते 29 या कालावधीमध्ये 2024 ते 29 या कालावधीमध्ये मोदी स्वतःला डिक्टेटर म्हणून घेतल्याशिवाय राहणार नाही, हुकुमशाह म्हणून आपल्याला घोषित केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी तो प्रश्न विचारला होता की मोहन भागवत तुम्हाला असणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी मागच्या 2 वर्षामध्ये एक दिवस तरी भेटलेत का, याचा खुलासा तुम्ही असताना करा. तो दुसरा असं म्हणतोय हुकुमशाह व्हायचा असेल तर ही घटना मोडीत काढावी लागेल. तिसरा असं म्हणतोय की हुकुमशाह व्हायचं असेल तर ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुका या संपल्या पाहिजेत. आणि स्वतःची सत्ता टिकवायची असेल, हुकुमशाह झाल्यानंतर स्वतःची सत्ता टिकवायची असेल तर देशामध्ये अराजकता माजली पाहिजे. आणि ती अराजकता माजवायची असेल ते त्यांनी उल्लेख केला की मुख्यमंत्री असताना गोधरा घडलं, मुख्यमंत्री असताना गोधरा घडलं आणि प्राईम मिनिस्टर असताना मणिपूर घडलं. मुख्यमंत्री असताना गोधरा घडलं आणि प्राईम मिनिस्टर असताना मणिपूर घडलं. हीच परिस्थिती तो म्हणाला, हीच परिस्थिती ते म्हणाले की येणाऱ्या 5 वर्षामध्ये भारताच्या गल्ली गल्लीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. सत्तेतला माणूस आपल्याला आगाह करतोय, त्याला काही गरज नव्हती. आज अर्थमंत्री म्हटला म्हणजे देशाच्या सगळ्या नाड्या त्याच्या हातामध्ये आहेत, सगळ्या नाड्या हातामध्ये आहेत. आणि सगळ्या नाड्या हातामध्ये असताना इलेक्शनच्या तोंडावरती हा माणूस आपल्याला असणारा आगाह करतोय की उद्या भारतीय जनता पक्षाला सत्तेवरती येऊ देऊ नका, आले तर इथं मोडल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. त्यांनी 5वा एक मुद्दा त्या ठिकाणी मांडला आणि तो म्हणजे की भारताचा नकाशा आज लहान पोराला सुद्धा पाठ आहे. तो म्हणतो तो लहान पोराला सुद्धा पाठ आहे. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये हा भारताचा नकाशा असा बदललेला असेल की तोच म्हणेल की हाच भारताचा नकाशा होता का. त्याची सुरुवात झाली. मी आज इथे मांडत नाही, उद्या पुण्यात मांडणार आहे की याची सुरुवात झालेली आहे. मी आगाह करतोय आपल्या सगळ्यांना ह्या ठिकाणी, मी आगाह करतोय आपल्याला ह्या ठिकाणी की विशालदादा पाटील हे इथले असणारे उमेदवार आहेत. पाठिंबा देताना आम्ही असणारा जाणीवपूर्वक विचारपूर्वक पाठिंबा दिला, कारण का भारतीय जनता पक्षाला आपण इथे थांबवलं पाहिजे, नाही तर देशाचं वाटोळा लागल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला 2च गोष्टी सांगितल्या, तिसरी थांबतो आणि या ठिकाणी थांबतो. कोविडच्या कालावधीमध्ये जागतिक हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी रेमडेसिवीर वरती बॅन आणला, यांनी रेमडेसिवीर वरती बॅन आणला. आणि कारण की त्याचे साईड इफेक्ट फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. परंतु ही रेमडेसिवीर मॅन्युफॅक्चर कुठे होते तर गुजरातमध्ये मॅन्युफॅक्चर होते. झायडो नावाची असणारी कंपनी ती मॅन्युफॅक्चर करते. या कंपनीने 18 कोटी बीजेपीच्या दप्तरामध्ये नेऊन ठेवले, दिले, बॉन्ड दिले. आणि जागतिक बॅन असताना सुद्धा, जागतिक बंदी असताना सुद्धा पंतप्रधान त्याचे ऐकले नाहीत आणि रेमडेसिवीर या ठिकाणी विकण्यात आला. रेमडेसिवीर या ठिकाणी विकण्यात आले आणि आज त्याचे परिणाम आपल्याला अनेक नागरिकांवरती त्या ठिकाणी दिसतात. मित्रो, ज्याच्याने जीव जाईल, ज्याच्याने लिव्हर इफेक्ट होत आहे, ज्याच्याने किडनी इफेक्ट होत आहे, ज्याच्याने लंग्स इफेक्ट होतात, ज्याच्याने हार्ट इफेक्ट होतोय, याच्यामुळे बॅन करण्यात आलं होतं. मोदी त्याला असणारं परमिशन देतो 18 कोटी मिळाले म्हणून. अशा या मौत का सौदागर,
असा जो असणारा मौत का सौदागर जो आहे, या मौत का सौदागरला पुन्हा आपण सत्तेवरती बसू नका. विशाल पाटील यांच्या निशाणी समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद. सर्व उपस्थितांचे वंचित बहुजन आघाडी सांगलीतर्फे आभार मानत आहोत. आणि हा तसेच या सभेसाठी उपस्थित सर्व मतदार, मिरजकर नागरिक, पत्रकार, पोलीस, मीडिया याचबरोबर सर्वांनी ज्यांनी ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपले योगदान दिले त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि थांबतो. आणि ही सभा संपली असे जाहीर करतो. साधी तुला सरळ सांगतो, आधी भले भले लागले नादी खोटी चढवून खादी त्यांना भीक नाही घातली, त्यांच्या पुढे कधी मान नाही झुकली. मान नाही कारण आमचा तास सांगलीकरांची हाय साथ म्हणून साबुतांची बात साधा सुद्धा नाही बाळा, साधा सुद्धा नाही बाळा. यो वारसा सहकाराचा, वसंत दादांच्या कार्याचा, प्रकाशाचा, माणुसकीचा, संघर्षाचा, विकासाचा, प्रकाशाचा, माणुसकीचा, संघर्षाचा, विकास. यो वारसा हाय हात खांद्यावर ठेवून प्रकाशाचं गाजर दाखी. पण खूप झालंय आता, खूप झालंय आता, पण खूप झालंय आता. आता बदल पाहिजे सांगलीकरांच्यासाठी, विशाल दादाच पाहिजे, दादाच पाहिजे, विशाल दादाच पाहिजे, विशाल दादाच पाहिजे. आता लढायची आग आकाशाला भिडली या. वार 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 आता वार फिरलया, वार 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 आता वार फिरलया. औंधा ठरलया, या सांगलीच ठरलया, औंधा ठरलया, सांगलीकरांचं ठरलया. चौका चौकात आवाज नुसता विशाल दादांचा घुमतो या, विशाल दादांचा घुमतो या. ज्या संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे ह्या ठिकाणी आपण सभा घेऊ शकतो, ज्या संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे मी इथं बोलू शकतो, ज्या संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे मी जाईल त्या ठिकाणी राहू शकतो, ज्या संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे माझी इच्छा होईल ते मी खाऊ शकतो, मी बोलू शकतो, मी जगू शकतो, त्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, ज्यांनी महाराष्ट्रात सर्व वंचित घटकांना एकत्रित केलं, वंचित घटकांना दाखवून दिलं की तुमची खरी शक्ती काय आहे. आणि शक्ती ज्यांनी प्रभावीपणे मागच्या निवडणुकीत आमच्या सारख्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, इतर पुरोगामी संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दाखवून दिलं की शक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वंचित आघाडीत किती मोठी आहे. ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर साहेब, उपस्थित मंचावर असलेले घोरपडे सरकार, राजेंद्रजी गवई साहेब, जयश्रीताई वहिनी, उपस्थित वंचितचे सोमनाथजी साळुंके, महावीरजी कांबळे, उपस्थित सर्व त्यांचे पदाधिकारी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेचे असलेले ह्या परिसरात उपस्थित सगळे लोक, महापालिका क्षेत्रात काम करणारे, प्रत्येक वेगवेगळ्या पक्षात उपस्थित असलेले सर्व नेते,
सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते ज्यांनी निर्णय घेतला की अपक्ष हा ह्या ठिकाणी प्रभावी उमेदवार होऊ शकतो, असे सगळे घटक पक्षाचे बंधू, कार्यकर्ते, पत्रकार, बंधू भगिनी मित्र, खऱ्या अर्थानं निवडणूक लढताना माझ्याही मनात शंका होती. ही लढाई सत्यासाठी आहे, ही लढाई स्वाभिमानासाठी आहे, ह्याची मला जाणीव होती. मला लढा देत असताना जसं महाभारतात कृष्णाची गरज होती ताकद द्यायला, ऊर्जा द्यायला, त्या पद्धतीने मी ह्या ठिकाणी अर्ज भरायच्या तयारीत होतो. अर्ज भरू का नको भरू ह्या विवंचनेत होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 2 दिवसांनी पुढे होती. त्यावेळेला एका जाहीर कार्यक्रमात बाळासाहेब आंबेडकरांनी वक्तव्य केलं की विशाल पाटील निवडणूक लढवत असतील तर मी त्यांच्या पाठीशी उभं राहीन. कदाचित बाळासाहेबांना त्या वक्तव्याचं महत्व न कळलं नसेल, पण साहेब तुम्ही आम्हाला एक ऊर्जा दिली. जसं कृष्णाने कानमंत्र दिला होता, कृष्णाने महाभारतात ताकद दिली होती, त्या पद्धतीची ताकद तुम्ही आम्हाला दिली. दुसऱ्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक जयंतीच्या कार्यक्रमाला, आंबेडकर जयंतीच्या प्रत्येक कार्यक्रमात जात असताना मोठ्या ताकदीनं मी तर जाईल तिथं एक मोठी संख्या माझ्या घोषणा देत होती, मला खांद्यावर उचलत होती. साहेब आम्ही पण आता कित्येक वर्ष निवडणूक लढवतो. 1999 पासून मी सुद्धा राजकारणात प्रयत्न करत आहे, पण तुमच्या एका वक्तव्यावर एवढ्या सांगली जिल्ह्यात वाऱ्याची लाट तयार होऊ शकते हे मी त्या ठिकाणी बघतो. माझा पराभव 2019ला झाला, त्यावेळी मी सुद्धा कदाचित तुमच्या शक्तीची, ह्या वंचित आघाडीच्या ताकदीची मला कल्पना नव्हती. प्रांजळपणे स्वीकारलं पाहिजे की 2019चा माझा पराभव हा मी तुमच्याकडे आलो नाही म्हणून झाला. आणि आज वसंतदादा पाटलाच्या नातवासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ह्या सांगलीत आलेले आहेत. हा वसंतदादाचा जो विचार आहे, वसंतदादांचं आमचं जे घर आहे, वसंतदादांचे जे अस्तित्व आहे, हा जो विचार वसंतदादांचा आहे, तो विचार ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी प्रेरित केलेला विचार आहे. वसंतदादांनी पण प्रत्येक वेळेला ह्या संविधानाच्या संरक्षणासाठीच बाजू घेतली. आज वसंतदादांचा विचार ह्या ठिकाणी धोक्यात आहे, म्हणजे पुरोगामी विचार धोक्यात आहे, म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार ह्या ठिकाणी धोक्यात आहे. आपल्याला संविधानाचं रक्षण करायचं आहे आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी तुम्ही मला पात्र समजला, ह्याबद्दल सगळ्या सांगलीकर जनतेच्या वतीनं मी तुमचे मनापासून आभार मानतो. मी तुम्हाला आश्वस्त करतो साहेब, मी तुम्हाला शब्द देतो की ह्या संविधानाच्या रक्षणाच्या जबाबदारी मी वैयक्तिक 100% पेलणार. माझ्या बरोबर सांगली जनतेची पूर्ण शक्ती ही ह्या संविधानाच्या रक्षणासाठी पडणार. खूप आरोप झाले, खूप लोक काही बी बोलतात, खूप लोक म्हणतात की भाजपसाठी लढतात, वंचित भाजपला मदत करते. जो असे फालतू गोष्टी म्हणतो त्यांनी सांगलीत यावं आणि बघावं. या भाजपला गाडण्यासाठी स्वतःच्या उमेदवार या ठिकाणी न देता एका पोराला पक्ष म्हणून पाठिंबा देतात. हे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर आहेत. जर खऱ्या अर्थानं भाजपशी लढा दिला पाहिजे तो असाच राहणार. आणि मी या ठिकाणी सांगतो, माझ्या रक्तात काँग्रेस आहे, वस्तुस्थिती आहे. काँग्रेस माझ्या रक्तात जाऊ शकत नाही. माझ्याकडे काही तुम्ही त्रास दिला तर माझा विचार बदलणार नाही. भाजप ही देशाला संपवणारी शक्ती आहे आणि ती शक्ती संपवण्यासाठी आपण इथं जमलेलो आहे, आम्ही कधीच विसरणार नाही. तुम्ही मला पाठबळ देता, तुम्ही मला ताकद देता, हे या भाजपला संपवण्यासाठी देता, ह्याची जाणीव आहे. एवढं प्रेम तुम्ही या ठिकाणी या गेल्या 10-15 दिवसात गावोगावी गेल्यावर तुम्ही मला दिलं, ह्याची मला जाणीव आहे. आणि हे माझ्यावर जबाबदारी वाढलेली आहे. ती जबाबदारी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं निश्चित मी पेलीन.
पुढच्या काळात प्रत्येक आपल्या विषयासाठी मी जोरात बाजू मांडीन. बोलण्यासारखं भरपूर काय आहे, पण करण्यासारखं जास्त आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांसाठी जनता दरबारच्या माध्यमातून प्रत्येक लोकसभेच्या आधी तुमच्याकडे दौरा करून तुमच्या प्रत्येक घटकांचे प्रश्न समजून घेऊन दिल्लीत आवाज आपला वाढवायचा आहे. तुम्ही गेल्या 2-3 महिन्यात टीव्ही बघितला असेल तर टीव्हीवर जणू काय भारतात कुठेच निवडणूक नाही, फक्त सांगली लोकसभेची एकच निवडणूक लागली आहे एवढं वातावरण झालं. आणि एवढी टीआरपी आपल्याला आली की आपण जे बोलू ते रोज टीव्हीवर येते. मी तुम्हाला शब्द देतो, या ठिकाणी तुम्ही मला निवडून दिल्यावर 543 खासदार आले का फक्त विशाल पाटील निवडून आला एवढं वातावरण या अपक्षाचं होणार आहे. आणि हे अपक्षाचं वातावरण होण्यासाठी मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीची ताकद माझ्या पाठीशी राहणार आहे मला माहिती आहे. आणि म्हणून दिल्लीत ज्यावेळी मी जाईन त्यावेळी प्रभावीपणे दिल्लीत मी मुद्दा मांडताना मी त्या संविधानाचा रक्षकाचा एक सेवक आहे ह्याची जाणीव ठेवून मी त्या ठिकाणी निर्भीडपणे त्या भाजपच्या शक्तीशी बाकी कुठला पक्ष लढू न लढू मी ताकदीनं लढत राहणार, शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार हे मी तुम्हाला ह्या ठिकाणी ग्वाही देतो. खासदाराच्या पायाखालची वाळू ही पूर्णपणे घसरलेली आहे. बेताल वक्तव्य करत सुटलेला आहे, अहंकाराने भरलेला आहे. अहंकारात एवढं बोलले, त्याच्या भावाला पाडलं, त्याला एकदा पाडलं, यावेळी पण त्याला पाडू. आता जनता दाखवेल हे अहंकार कसं जिरवायचं. जिथं रावणाचा अहंकार जळला तिथं हा काका कुठला लागला. ही निवडणूक माझी नाही, ही माझ्या स्वार्थाची नाही. मलाही ऑफर आले, मलाही सांगितलं हे घे ते घे, पण माझ्यासाठी बाळासाहेब आंबेडकर स्वतः म्हटले लढ, घोरपडे सरकार म्हटले लढ, जगताप म्हटले लढ, तुम्ही सगळे सामान्य कार्यकर्ते म्हटला विशाल लढ. मी लढतोय तुमच्यासाठी, आज लढतोय, उद्या लढतोय, कायम स्वरूपी मी तुमच्यासाठी लढत राहणार ही मी या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो. आपण सगळे या ठिकाणी एवढ्या तडपत्या उन्हात सुद्धा एवढ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा आभार मानतो आणि आपली रजा घेतो. नमस्कार. हॅलो. 5 उमेदवारांपर्यंत पोहोचायचं आहे आणि म्हणून पाठीमागे जरा शांतता असेल तर अधिक चांगलं आहे. सैनिक अधिक शांत राहा. खाली उतर राजा. सन्माननीय व्यासपीठ, सगळ्यांचीच नावं घेत नाही, पण तो सन्माननीय या ठिकाणचे असणारे सरकार, संबंधित सगळे कार्यकर्ते, उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, ही लढाई साधी लढाई आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. मी साधी मानत नाही याचं कारण की सुप्रीम कोर्टाने जे इलेक्ट्रोलाइट बॉन्ड होते त्याच्या संदर्भातला आपला असणारा निर्णय दिला आणि निर्णय देताना असं म्हटलंय की ही जी वसुली करण्यात आली पक्षांना, इलेक्ट्रल बॉन्ड मार्फत जी वसुली करण्यात आली ही बेकायदेशीर आहे, इल्लीगल आहे. आपण शहराच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर बाजारामध्ये दादा फिरतो, तो वसुली करतो दुकानदाराकडून चहा पाण्यासाठी आणि आपली संघटना चालवतो, अशी असणारी परिस्थिती आहे. पंतप्रधानाचं कार्यालय जे मानवतेचं कार्यालय असलं पाहिजे, दिलासा देणारं कार्यालय असलं पाहिजे, सहानुभूतीदारक कार्यालय असलं पाहिजे, हे आता काही राहिलेलं नाही. तर हे वसुलीचं कार्यालय झालंय हे आपण लक्षात घ्या. ईडीच्या मार्फत, सीबीआयच्या मार्फत, पोलिसांच्या मार्फत धमक्या देण्यात आल्या. नुसत्या धमक्या देण्यात आल्या नाही तर काही जणांना अरेस्ट करण्यात आली. आणि तुम्ही हे बॉन्ड विकत घेणार असाल आणि आमच्या पक्षाला देणार असाल तर आम्ही तुम्हाला सोडतो, नाही तर तुम्हाला आतमध्ये टाकतो, अशी असणारी परिस्थिती आहे.
मी आपल्याला विचारणार आहे की पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय पाहिजे की इथला असणारा वसुलीचं कार्यालय पाहिजे, याचा निर्णय आपल्याला 5 तारखेला काढायचा आहे हे आपण लक्षात घ्या. 7 तारखेला आपल्याला काढायचा आहे हे आपण लक्षात घ्या. आणि आपल्या मतावरती उद्याचा भारत कसा राहणार हे आपण लक्षात घ्या. 4 महिन्यापूर्वी राज्यसभेमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाचा आशय असा होता की 2014 ते प्रश्न विचारेपर्यंत भारतातल्या किती नागरिकांनी भारत देश सोडला आणि सोडताना त्यांनी नागरिकत्व सोडलं का याचं उत्तर द्या. नुसता देश सोडला असता तर मी समजू शकलो असतो, पण त्यांनी प्रश्न असा विचारला होता की त्यांनी नागरिकत्व सोडलं का हा विचारलेला प्रश्न होता. 2014 पासून ते प्रश्न विचारेपर्यंत शास्त्राचं उत्तर आलं, आणि शास्त्राचं उत्तर आलं की 17 लाख कुटुंब की ज्यांची मालमत्ता 50 कोटीपेक्षा जास्ती आहे आणि ज्यांचा धर्म हिंदू आहे, यांनी नागरिकत्व सोडलं आणि देशही सोडला. हे सरकारचं उत्तर आहे. का सोडला? मी इथल्या असणाऱ्या संघवाल्यांना विचारतो, का सोडला? तुम्ही तर म्हणत होतात की आम्ही हा देश हिंदू राष्ट्र करायला निघालेलो. तुम्ही असं दाखवलं की आम्ही मुसलमानाच्या विरोधात, तुम्ही असं दाखवलं की आम्ही ख्रिश्चनांच्या विरोधात. पण या देशामध्ये ख्रिश्चनही गेला नाही आणि या देशामधला मुसलमानही बाहेर गेला नाही. बाहेर गेला तो 17 लाख हिंदू कुटुंब बाहेर गेली, हे आपण लक्षात घ्या. का गेली? ते हे वसुलीचं राज्य. का गेली? ते हे वसुलीचं राज्य. ते असं म्हणत होते की आम्ही जर भारतामध्ये राहिलो आणि ह्यांना वसुली दिली नाही तर आमच्या बापदाद्याने कमवलेली जी इज्जत आहे, आमच्या बापदाद्याने कमवलेली जी इज्जत आहे, हा मातीमध्ये मिळवल्याशिवाय राहणार नाही, आणि म्हणून आमची इज्जत राहावी आम्ही देश सोडून चाललेलो आहोत. मी आपल्याला असं विचारतोय की मागची 10 वर्ष जे आपण भारतीय जनता पक्षाला सत्ता दिली, तर या देशात माणसं बाहेर काढण्यासाठी आपण सत्ता दिलीत का? आणि मी आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि RSS वाल्यांना विचारतो की तुम्ही कुठल्या तोंडाने असं म्हणताय की मोदीला पुन्हा 5 वर्ष द्या? तुम्हाला लाज वाटत नाही की या देशातला नागरिक की जो हिंदू आहे, स्वतःची असणारी इब्रत राखण्यासाठी, स्वतःची इज्जत राखण्यासाठी त्याला तुम्ही मजबूर केलं की त्यांनी देश सोडावा, नागरिकत्व सोडावं, आणि पुन्हा तुम्ही असं म्हणताय की 5 वर्ष आम्हाला द्या. कशासाठी द्या? माझं हे उत्तर जर खोटं असेल तर माझं आव्हान आहे इथल्या असणाऱ्या संघवाल्यांना, तुम्ही कधीही सांगा, कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती बोला, तुम्हाला तुमचंच उत्तर राज्यसभेमध्ये दिलेलं जे आहे ते मी दाखवायला तयार आहे. ही आकडेवारी माझी नाहीये, ही सरकारची आकडेवारी आहे. राज्य हे कल्याणकारी राज्य असलं पाहिजे, पण इथलं असणारं राज्य हे कल्याणकारी राज्य न राहता वसुलदार राज्य झाले अशी परिस्थिती आहे. आणि पुन्हा 5 वर्ष यांना देणार असाल तर 10 वर्षामध्ये 17 लाख गेली, पुन्हा 5 वर्षामध्ये 50 लाख जर गेले, कुटुंब निघून गेले, तर त्याचं आश्चर्य मानू नका. का कुणाकडे वसुलीचं द्यायला शिल्लकच राहिलं नाही अशी परिस्थिती आहे. मित्र, हा एवढाच प्रश्न नाहीये. मागच्या 10 वर्षामधली आकडेवारी दिली,
पण 1950 पासून 14 पर्यंत या देशामध्ये किती लोक नागरिकत्व सोडून घेतली तर फक्त 7,000 गेले. 50 पासून ते 14 पर्यंत 7 वर्षाचे 7,000 गेले आणि ज्यांचं वय काय होतं 60 वर्षाच्या वरती होतं अशी परिस्थिती आहे. म्हणजे नॉन बीजेपी सरकार ज्यावेळेस होतं त्यावेळेस लोक देश सोडून जात नव्हते, परंतु भारतीय जनता पक्षाचं सत्ता सरकार आलं आणि इथे हिंदू भारतीय जो आहे तो देश आणि नागरिकत्व दोन सोडून चाललेला आहे. असं राज्य तुम्हाला पाहिजे का हा सवाल मी आपल्याला असणारा या ठिकाणी विचारतो. दुसरा महत्वाचं आहे की गेल्या 10 वर्षामध्ये या देशावरती 2014ला 100 26 रुपये कर्ज होतं. 100 26 रुपये कर्ज होतं. आज इलेक्शन आहे. या इलेक्शनच्या दिवशी 100 84 रुपये कर्ज झालेलं 84 रुपीज कर्ज झाले. 100 84 रुपीज कर्ज झालेलं आहे. वाढ किती झाली आपण हे बघा. 50 पासून 2014 पर्यंत फक्त 26 रुपयाचं कर्ज होतं आणि 10 वर्षाच्या कालावधीमध्ये हे कर्ज 26 रुपयावरनं 84 रुपयावरती गेलेलं आहे. आणि वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट असा म्हणतोय की तिथे जर ह्यांनी गफलत केली तर 86 मध्ये 2026 मध्ये हे कर्ज 96 रुपीज होईल. 96 रुपये होतील अशी परिस्थिती आहे. 4 रुपयामध्ये हा देश चालू शकतो का? सवाल आहे की 100 रुपये तिजोरीमध्ये येतात. या 100 रुपयापैकी असणारा 86 रुपये असणारा जर हप्ते भरायला त्या ठिकाणी गेलं तर 4 रुपयामध्ये देश चालणार का अशी परिस्थिती आहे. हा माझा अहवाल नाही आहे, हा पार्लमेंटमध्ये ठेवलेला अहवाल आहे. एवढंच आहे की विरोधी पक्ष बोलत नाही, वंचित आघाडी हे सगळं समोर आणते अशी असणारी परिस्थिती आहे. माझं आव्हान आहे घर चालवणं आणि देश चालवणं हा फार फरक नाहीये. घराचा बजेट हा लहान असतो, देशाचा बजेट हा फक्त फार मोठा असतो. एखाद्याचं इन्कम 20,000 असेल आणि त्यांनी 12,000 कर्ज काढलं असेल, हप्ता फेडला नाही, 16,000 झाला हप्ता, 4,000 शिल्लक राहिले. हा 4,000 मध्ये घर चालू शकतो का? 4,000 मध्ये आपण घर चालू शकतो का? नाही चालू शकत. मग नाही चालू शकत तर मग घर कसं चालवणार? मग तुम्ही घर कसं चालवणार? जसं घर चालणार नाही तसं देशही चालणार नाही. एक मोदीचा फंडा आहे आणि तो मोदीने फंडा आपल्या गावागावातून उचललेला आहे. तो नवीन काहीच नाही आहे. आपल्या गावामधला दारू पिणारा असतो, व्यसनाधीन झाला, नोकरी गेली की तो काय करतो? व्यसनाधीन झाला, नोकरी गेली की हा दारू पिणारा काय करतो? काय करतो? भांडीकुंडी विकतो. तो बर्बाद स्वतःला करतो, भांडीकुंडी विकतो. मोदीने जाहीर केलेलं आहे की नाही? जाहीर केलेलं आहे की नाही की मी इथल्या असणारे कारखाना विकणार आहे? आज रेल्वे जी भारतीय रेल्वे 100% सरकारी होती, आज हळूहळू मोदीने 70% विकलेली आहे अशी परिस्थिती आहे. 70% विकलेली आहे. दुर्दैव आहे की मोदी मीडिया, गोदी मीडिया जो आहे तो या गोष्टी बाहेर काढत नाही अशी परिस्थिती आहे. तेल कंपन्या आहेत त्या विकायला काढलेल्या आहेत, आयर्न ओर कंपन्या आहेत त्या विकायला काढलेल्या आहेत. मोदीची वृत्ती आणि त्या दारुड्याची वृत्ती सारखीच आहे हे आपण लक्षात घ्या. मोदीची वृत्ती सरकार चालवण्याची आणि दारुड्याची, दारू पिण्याची जी वृत्ती आहे सारखीच आहे हे आपण लक्षात घ्या. दारुड्या कंगाल होतो तसा मोदी हा देशाला कंगाल केल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या.
मी संघवाल्यांना विचारतो की तुम्ही असं अख्खं आयुष्य देशाला दिलं. तुमचं आमचं भांडण आहे, मान्य आहे. तुम्हाला वैदिक पद्धत पाहिजे, आम्हाला वैदिक पद्धतीचा विरोध आहे. आम्हाला संत परंपरा ह्या देशामध्ये पाहिजे. हे भांडण चालत राहील, मान्य आहे मला. आपलं भांडण चालत राहील, मान्य आहे. पण हा देश कंगाल झाला पाहिजे का हे संघाला वाटतंय का, याचा खुलासा त्या ठिकाणी करावा. मी मध्यंतरी असं एक प्रश्न विचारला होता मोहन भागवत यांना. मोहन भागवत यांना असं मध्यंतरी प्रश्न विचारला होता, मागच्या 2 वर्षामध्ये नरेंद्र मोदी तुम्हाला असताना भेटून गेले होते का? त्याचं अजून उत्तर आलेलं नाही. याचा अर्थ भेट झालेली नाही. इथे आता भेट झालेली नाही, उत्तर नाही, याचा अर्थ भेट झालेली नाही. जे आरोप केले जातात आहेत, आणि आरोप मीच एकटा करत नाहीये, तर या देशाचे अर्थमंत्री कोण आहेत? नाव काय त्यांचं? निर्मला सीतारामन. त्यांच्या यजमानाचं नाव आपल्याला माहिती आहे का? तेही फार मोठं अर्थशास्त्रज्ञ आहेत, साधे सुधे नाहीत, जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांचं नाव आहे परकला प्रभाकरन. हे त्यांचं नाव आहे. परकला प्रभाकरन यांचं नाव आहे. 14 दिवसापूर्वी त्यांची असणारी एक युट्यूबवरती मुलाखत झाली. इथल्या ख्रिश्चनांनी ऐकावी, इथल्या मुसलमानांनी ऐकावी, आणि मगच इथे असणारा सेनेच्या उमेदवाराला मतदान करावं का हा विचार त्यांनी त्या ठिकाणी करावा. मी ऐकायला ह्याच्यासाठी आपल्याला सांगतो. त्यांनी 4 गोष्टीचा उल्लेख त्या ठिकाणी केला. एक उल्लेख असा केला की 2024 ते 29 या कालावधीमध्ये 2024 ते 29 या कालावधीमध्ये मोदी स्वतःला डिक्टेटर म्हणून घेतल्याशिवाय राहणार नाही, हुकुमशाह म्हणून आपल्याला घोषित केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी तो प्रश्न विचारला होता की मोहन भागवत तुम्हाला असणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी मागच्या 2 वर्षामध्ये 1 दिवस तरी भेटलेत का, याचा खुलासा तुम्ही असताना करा. तो दुसरा असं म्हणतोय हुकुमशाह व्हायचं असेल तर ही घटना मोडीत काढावी लागेल. तिसरा असं म्हणतोय की हुकुमशाह व्हायचं असेल तर ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुका या संपल्या पाहिजेत. आणि स्वतःची सत्ता टिकवायची असेल, हुकुमशाह झाल्यानंतर स्वतःची सत्ता टिकवायची असेल तर देशामध्ये अराजकता माजली पाहिजे. आणि ती अराजकता माजवायची असेल तर त्यांनी उल्लेख केला की मुख्यमंत्री असताना गोध्रा घडलं, आणि प्राईम मिनिस्टर असताना मणिपूर घडलं. मुख्यमंत्री असताना गोध्रा घडलं आणि प्राईम मिनिस्टर असताना मणिपूर घडलं. हीच परिस्थिती ते म्हणाले की येणाऱ्या 5 वर्षामध्ये भारताच्या गल्ली गल्लीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. सत्तेतला माणूस आपल्याला आगाह करतोय, त्याला काही गरज नव्हती. आज अर्थमंत्री म्हटला म्हणजे देशाच्या सगळ्या नाड्या त्याच्या हातामध्ये आहेत. आणि सगळ्या नाड्या हातामध्ये असताना इलेक्शनच्या तोंडावरती हा माणूस आपल्याला असणारा आगाह करतोय की उद्या भारतीय जनता पक्षाला सत्तेवरती येऊ देऊ नका, आले तर इथं मोडल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. त्यांनी 5वा एक मुद्दा त्या ठिकाणी मांडला, आणि तो म्हणजे की भारताचा नकाशा आज लहान पोराला सुद्धा पाठ आहे. तो म्हणतो तो लहान पोराला सुद्धा पाठ आहे. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये हा भारताचा नकाशा असा बदललेला असेल की
तोच म्हणेल की हाच भारताचा नकाशा होता का. त्याची सुरुवात झाली. मी आज इथे मांडत नाही, उद्या पुण्यात मांडणार आहे की याची सुरुवात झालेली आहे. मी आगाह करतोय आपल्या सगळ्यांना ह्या ठिकाणी, मी आगाह करतोय आपल्याला ह्या ठिकाणी की विशालदादा पाटील हे इथले असणारे उमेदवार आहेत. पाठिंबा देताना आम्ही असणारा जाणीवपूर्वक विचारपूर्वक पाठिंबा दिला, कारण का भारतीय जनता पक्षाला आपण इथे थांबवलं पाहिजे, नाही तर देशाचं वाटोळं लागल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला दोनच गोष्टी सांगितल्या, तिसरी थांबतो आणि या ठिकाणी थांबतो. कोविडच्या कालावधीमध्ये जागतिक हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी रेमडेसिवीर वरती बॅन आणला. यांनी रेमडेसिवीर वरती बॅन आणला आणि कारण की त्याचे साईड इफेक्ट फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. परंतु ही रेमडेसिवीर मॅन्युफॅक्चर कुठे होते तर गुजरातमध्ये मॅन्युफॅक्चर होते. झायडो नावाची असणारी कंपनी ती मॅन्युफॅक्चर करते. या कंपनीने 18 कोटी बीजेपीच्या दप्तरामध्ये नेऊन ठेवले, दिले, बॉन्ड दिले. आणि जागतिक बॅन असताना सुद्धा, जागतिक बंदी असताना सुद्धा पंतप्रधान त्याचे ऐकले नाहीत आणि रेमडेसिवीर या ठिकाणी विकण्यात आला. रेमडेसिवीर या ठिकाणी विकण्यात आले आणि आज त्याचे परिणाम आपल्याला अनेक नागरिकांवरती त्या ठिकाणी दिसतात. मित्रो, ज्याच्याने जीव जाईल, ज्याच्याने लिव्हर इफेक्ट होत आहे, ज्याच्याने किडनी इफेक्ट होत आहे, ज्याच्याने लंग्स इफेक्ट होतात, ज्याच्याने हार्ट इफेक्ट होतोय, याच्यामुळे बॅन करण्यात आलं होतं. मोदी त्याला असणारं परमिशन देतो 18 कोटी मिळाले म्हणून. अशा ह्या मौत का सौदागर, असा जो असणारा मौत का सौदागर जो आहे, या मौत का सौदागरला पुन्हा आपण सत्तेवरती बसू नका. विशाल पाटील यांच्या निशाणी समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद. सर्व उपस्थितांचे वंचित बहुजन आघाडी सांगलीतर्फे आभार मानत